नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच संसद आणि त्याची कलमे, प्रश्न उत्तरे आणि ट्रिक्सच्या माध्यमातून शिकणार आहोत. चला तर मग लगेच सुरू करूया. संसदेची रचना कलम 79 ते 81. सुरुवात करूया संसदेच्या रचनेपासून. पहिला प्रश्न, संसदेच्या रचनेचे कलम कोणते? याचं उत्तर आहे कलम 79. संसदेमध्ये राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा यांचा समावेश होतो. दुसरा प्रश्न, राज्यसभेच्या रचनेचे कलम कोणते? उत्तर आहे कलम 80. हे वरिष्ठ सभागृह आहे. तिसरा प्रश्न, लोकसभेच्या रचनेचे कलम कोणते? उत्तर आहे कलम 81. हे कनिष्ठ सभागृह आहे. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक, फक्त सरला हे नाव लक्षात ठेवा. स म्हणजे संसद 79, र म्हणजे राज्यसभा 80 आणि ला म्हणजे लोकसभा 81. 79, 80, 81 सरला. कालावधी आणि पात्रता कलम 84 ते 84. पुढचा मुद्दा आहे कालावधी आणि पात्रता. प्रश्न चौथा, राज्यसभेचा कालावधी किती असतो? लक्षात ठेवा, राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. ते कधीच विसर्जित होत नाही. त्याचे 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. प्रश्न पाचवा, लोकसभेचा कालावधी किती असतो? उत्तर आहे 5 वर्षे, कारण हे अस्थायी सभागृह आहे. प्रश्न सहावा, खासदार होण्यासाठी वयोमर्यादा काय आहे? राज्यसभेसाठी 30 वर्ष पूर्ण असावी लागतात, तर लोकसभेसाठी 25 वर्ष पूर्ण असावी लागतात. याची ट्रिक असं समजा की म्हातारे किंवा अनुभवी लोक राज्यसभेत जातात म्हणून तिथे 30 वर्ष वय लागते आणि तरुण तडहबदार लोक लोकसभेत जातात म्हणून तिथे 25 वर्ष वय लागते. अधिवेशन आणि संयुक्त बैठक. आता बघूया अधिवेशनाबद्दल. प्रश्न सातवा, संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे राष्ट्रपतींना, कलम 85 नुसार. प्रश्न आठवा, दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या कलमानुसार होते? उत्तर आहे कलम 108. आणि नववा प्रश्न, संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर ते लोकसभेचे अध्यक्ष भूषवतात. याची ट्रिक, 108 हा नंबर ॲम्ब्युलन्सचा असतो, म्हणजेच इमर्जन्सी. जेव्हा विधेयकावर दोन्ही सभागृहात इमर्जन्सी किंवा मतभेद होतात तेव्हा 108 कलमानुसार संयुक्त बैठक लागते. धनविधेयक आणि बजेट. आता वळूया पैशांच्या गोष्टींकडे. धनविधेयक आणि बजेट. प्रश्न 10वा, धनविधेयकाची व्याख्या कोणत्या कलमात आहे? उत्तर आहे कलम 110. प्रश्न 11वा, वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणजेच बजेटचे कलम कोणते? उत्तर आहे कलम 112. यासाठी ट्रिक, खिशात आधी मनी म्हणजेच मनी 110 असावे लागते, त्याशिवाय बजेट 112 मांडता येत नाही. म्हणून 110 आधी आणि 112 नंतर. 26 नोव्हेंबर 1949 म्हणजेच संविधान दिनी कोणती कलमे तात्काळ लागू झाली होती? याचं उत्तर आहे नागरिकत्व, कलम 5, 6, 7, 8, 9, राष्ट्रपतींची शपथ, कलम 60 आणि निवडणूक आयोग, कलम 324. हे लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक, एका ओळीत लक्षात ठेवा. देशाचा नागरिक 5 ते 9, आधी निवडणूक 324 लढवतो आणि जिंकल्यावर शपथ 60 घेतो. हे सर्व 26 नोव्हेंबरला सुरू झाले. तर मित्रांनो, ही होती संसदेची महत्त्वाची कलमे आणि ट्रिक्स. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच सोप्या ट्रिक्स हव्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.